नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलं आणि दिव्यांगांची सर्व काही कामं ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार अशा पद्धतीच्या सूचना दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून किंवा सरकारकडून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना सांगण्यात आलं आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी रजिस्टर करण्याचं आव्हान सुद्धा दिव्यांगांना करण्यात आलं. परंतु मित्रांनो, जेवढ्या दिमागदार पद्धतीने या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून, परंतु तेवढ्या दिमागदारने ते काम करत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एक असं पोर्टल जाणवलं की खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या सेवा सुविधांसाठी न्याय देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणून हे काम करणार अशा पद्धतीची एक महत्त्वाची दिशा देणारं हे पोर्टल ठरेल अशा पद्धतीची अपेक्षा असताना दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा काम करताना दिसत नाहीत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती एक महत्त्वाची योजना होती की ज्या काही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांचं नूतनीकरण हे त्या पोर्टलच्या माध्यमातूनच होणार अशा पद्धतीचं पत्र सुद्धा जाहीर केलं होतं. परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची बातमी किंवा माहिती समोर येते की त्या पोर्टलवरती ही जी काही सुविधा सुरू केली होती ती ऑनलाईन पद्धतीने न होता ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. मग या ठिकाणी त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं अपयश समोर दिसतंय. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे आयुक्त कार्यालयामध्ये काम करत नाही किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयामध्ये काम करत नाही, तर हे मंत्रालयाच्या स्तरावरून चालवलं जाणारं पोर्टल आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे स्थानिक जे काही दिव्यांग विभाग आहेत त्यांना याविषयी कोणत्या प्रकारची माहिती नाहीये. लक्षात ठेवा. आपण सुद्धा संबंधित विभागाशी चर्चा करताना विचारत असतो की सर दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलंय, त्याचं काय झालं, काय होणार आहे का नाही होणार, तर ते म्हणतात की ते सर पूर्णपणे मंत्रालयाच्या स्तरावरून काम चालतं आणि त्या ठिकाणी जे टेक्निकल पर्सन असतात त्या लोकांना इतर कामाचा लोड असल्या कारणाने सध्या स्थितीला त्या पोर्टलवरती कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाहीत. मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे समजतं की बाबा फक्त नावापुरती हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलंय का. अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून या संदर्भात महत्त्वाची एक पोस्ट सुद्धा आली होती की बाबा आता सर्व काही योजना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण दिव्यांग सहाय्यक पोर्टल काम करणार, पण ते प्रत्यक्षामध्ये काम करताना दिसत नाहीत. मी तर म्हणतो हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करा आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व योजनांचे फॉर्म भरा. नवीन फॉर्म सुद्धा तिथूनच भरले गेले पाहिजे. त्याचबरोबर विविध योजना सेवा सुद्धा तिथूनच मिळाल्या पाहिजे. वितरणाची नोटिफिकेशन सुद्धा तिथूनच यायला पाहिजे. दिव्यांगांना त्यांच्या पेमेंटचा स्टेटस चेक करायची सुविधा सुद्धा तिथेच आली पाहिजे. काय होतं माहिती आहे का, फॉर्म भरावा लागतो तहसीलदार कार्यालयामध्ये, मग ऑनलाईनवरती किंवा आपल्या सरकारवरती ते जातं, नंतर सामाजिक विभागाला, तिथून नंतर पैसे पोच होतात डीबीटीच्या माध्यमातून किंवा स्टेटस चेक करायला लागतंय ते सामाजिक विभागाची जी वेबसाईट तिथे. म्हणजे फॉर्म भरायचा कुठे, स्टेटस पाहायचा कुठे, पैसे देतंय कोण, या सगळ्या गोष्टी किचकट असताना हे जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल तुकाराम मुंडे साहेब यांनी ज्या उद्देशाने सुरू केलं होतं त्याच उद्देशाने हे सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीची दिव्यांगांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की आपण ज्या उद्देशाने किंवा ज्या आपुलकीने किंवा ज्या आशेने हे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती काम सुरू होईल किंवा पाहतोय तेवढ्या त्या आशेने ते सुरू झालेलं नाही किंवा होत नाहीत. जे काही त्याच्यावरती जे काम करण्यासाठी किंवा ॲक्टिव्हिटी होत्या त्या ऑफलाईन पद्धतीने सुरू केलेल्या आहेत प्रशासनाने. मग हे पोर्टल आता बंद होणार का अशा पद्धतीचा प्रश्न समोर येतोय. तो कधी ॲक्टिव्ह होणार अशा पद्धतीचा प्रश्न समोर येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती असेल, प्रशासनाला एक विनंती असेल की जेवढ्या दिमागदार पद्धतीने, जेवढ्या आशेने किंवा एक वेगळ्या पद्धतीचा फायदा होणार हे जेव्हा तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं त्याच पद्धतीने हे पोर्टल सुद्धा सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा ठेवतोय. आणि त्या ठिकाणी ज्या का 15 योजना दिव्यांगांसाठी मेन्शन केल्यात त्याऐवजी मी या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय किती वेगवेगळ्या पद्धतीने 50 ज्या योजना आहेत त्या 50 योजना सुद्धा त्या पोर्टलवरती समाविष्ट करून घेतल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी ठेवून ते दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करावं. आणि जे काही तुम्ही आता ऑफलाईन पद्धतीने जे काही जुनी जशी पद्धत होती तशीच कामं सुरू केलेत ते न करता ऑनलाईन पद्धतीने करा, म्हणजे पारदर्शकतापणा येईल. आणि नाही तर जैसे ते आत्ता एक लक्षात ठेवा, दिव्यांग सचिव असताना तुकाराम मुंडे साहेब यांनी दिव्यांगांसाठी किती मोठमोठे कामं करायची आहेत किंवा केलेली आहेत ती फक्त ॲक्टिव्ह करायची आहेत हे दिव्यांग बांधवांना समजलं.
नाहीतर सर्व काही कागदावरती होतं, बिलं मंजूर करून घ्यायची, दिव्यांगांच्या नावाने संस्थांना पैसा वाटायचा, तोच त्या प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याने खायचं, अशा पद्धतीचं हे सर्व होतं. ते कुठेतरी थांबावं म्हणून तुकाराम मुंडे साहेब यांनी जो पाऊल उचललाय त्या पाऊलला पाऊल ठेवून पुढे कंटिन्यू ही योजना किंवा हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू राहिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट्स करा. महत्त्वाचे व्हिडिओ दिव्यांग बांधवांना नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.